हे एवढं मोठं शॉप आहे ना, आणि माझं आलिशान घर, ह्याच्या पायात बेसला काय माहिती आहे काय? अहो फक्त दगडविटा नाही, तो माझ्या पणजीचा, आजोबांचा, घर गाव सुटल्याचा, रात्री झिरो झाल्याचा त्रास आहे. रात्रंदिवसाचे कष्ट आहेत हा. त्यांनी दाखवलेली हिंमत आणि जिद्द आहे, म्हणूनच आम्ही इथं शानदार उभा आहे बघा. कधीतरी या जुन्या रेफ्युजी कॅम्पच्या भागातनं फिरतो ना, तेव्हा वाटतं इंडियाच्या पार्टिशन लाईननं एका देशाचे 2 देश झाले. पण आमच्या आधीच्या लोकांच्या जगण्याचे ना कितीतरी तुकडे झाले. अहो माझ्या आजोबांनी रेल्वेत गोळ्या बिस्किटं विकली, गावोगावी जाऊन कांदे बटाटे विकले, रस्त्यावर टॉवेल टोप्या विकत धंद्याचे उभे आडवे धागे विणले. आम्ही इथंच जन्मलो म्हणून महाराष्ट्रातले सिंधी. पण आमच्या आधीच्या लोकांना इथली भाषा येत नव्हती ना, इथलं खानपान जमत होतं. पण त्यांनी वळीवडे गावाला आपला केला बघा. आमची इष्टदेवता झुलेलाल, त्याच्यासोबत ज्योतिबा यल्लामा अंबाबाईला पूजला. व्यापार वाढवत गांधीनगरला मोठा केला. आम्हाला आता कुणीतरी निर्वाशी म्हटले, कोणीतरी गांधीनगरचा माल म्हणून जरा नावं ठेवले. पण लग्नाचा बस्ता बांधायला आमच्या दुकानातच आल्या. एक आहे इथले कस्टमर आणि कामगारांमुळेच ना आमचं रिटेलचं होलसेल झालं बघा. आणि एक लहान दुकानाचे 3 शॉप आणि 2 गोडाऊन झाले. चम्मचपासनं साडीपर्यंत काय पण घ्यायचं असू द्या, एकदा गांधीनगरला व्हिजिट करायचं. आणि आमच्या सिंधी कम्युनिटीची हिस्ट्री, ते प्रोग्रेस, याच्यावर रोहिणी तुगदेव मॅम आणि ओंकार थोरात यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचा प्रकाशन समारंभ असतो ना, तो रविवारी आहे बघा सांगलीत. मी जाणार आहे, तुम्ही पण या, भेटूया तिथं.